केदारकांठाची प्लॅनिंग तर 3 महिन्या आधीपासूनच सुरू झाली होती, पण जेव्हा हा विदर्भाचा पोरगा देहरादूनला पोहोचला, एक वेगळाच आनंद झाला की फायनली ज्याच्यासाठी आम्ही 3 महिन्या आधीपासून प्लॅनिंग करत होतो ते आजपासून सुरू होत आहे. आम्ही देहरादूनला एक दिवस आधीच पोहोचलो, कारण उद्या आम्हाला अर्ली मॉर्निंग आमची बस घ्यायला येणार होती. त्यामुळे देहरादूनमध्ये भटकंती करायची म्हणून जवळच्या मुघल काळातल्या गुरुद्वाराला गेलो, ज्याचं आर्किटेक्चर बाकी गुरुद्वारापेक्षा खूपच वेगळं होतं. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्हाला आमची बस घ्यायला आली. आज आम्ही देहरादून ते सांकरी जाणार आहे, पण त्याआधी वॉर्निंग त्या लोकांसाठी ज्यांना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे, कारण देहरादून ते सांकरी 9 ते 10 तासाचा प्रवास आहे आणि पूर्ण रोड घाटच घाट आहे. पण ज्याला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम नाही आहे दे कॅन एन्जॉय दी माउंटेन व्ह्यूज. खूप भारी आहे. जाताना एक चाय ब्रेक असते, जिथे बाकी ग्रुप मेंबर सोबत पण इंट्रोडक्शन होऊन जाते. त्यानंतर भरपूर प्रवास करून रात्री 7ला आम्ही पोहोचलो सांकरी, जिथे आम्हाला रूम्स अलॉट केले आणि मस्त चाय समोसा खाल्ला. डॉक्युमेंटेशन आणि हेल्थ चेकअप झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि लास्ट मध्ये केदारकांठा ट्रेकची डिटेल मध्ये ब्रीफिंग झाली. हा ट्रेक आम्ही करत होतो कैलाशरथ कंपनी सोबत आणि आमचे गाईड होते ललित सर आणि कुशल सर, ज्यांना भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आणि नॉलेज आहे. सकाळी उठल्यावर आमच्या समोर तो व्ह्यू होता जो आम्ही रात्री बघू शकलो नाही. इतके मोठे माउंटेन्स तर मी फर्स्ट टाइमच बघत होतो आणि हे माउंटेन्स रिअल आहे हे खरं वाटतच नव्हतं. मस्त गरम चाय पिली आणि ट्रेकिंग बॅग रेडी केली. ट्रेल सुरू करायच्या आधी आम्हाला आमच्या ट्रॅक लीडरने असेंबल केलं आणि खूप जास्त गाईड केलं की आज काय करायचंय, कुठपर्यंत जायचंय आणि इतर इन्फॉर्मेशन दिले. आणि लास्ट मध्ये आम्हाला वॉर्मअप करायसाठी एक भारी वॉर कराय केला. अँड फायनली आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. ग्रुपमध्ये हळूहळू वरती चढत होतो, पण जो स्टार्टिंगचा जोश असते ना, ज्याच्यामध्ये आपण खूप स्पीड मध्ये वरती चढतो, तिथेच आम्ही मार खाल्ला. सगळेजण लवकरच थकले आणि आम्ही एक ब्रेक घेतला, जरा टाइमपास केला आणि परत कुशल सरने मोटिवेट केलं चालायसाठी आणि परत ट्रेल सुरू केला. काही वेळाने आम्ही पोहोचलो आमच्या लंच पॉइंटला, जिथे आम्हाला जो लंच बॉक्स दिला होता तो आम्ही फिनिश करून परत चालायला सुरुवात केली. आणि असंच स्लोली ग्रुपच्या लाईन मध्ये चालत आम्ही पोहोचलो आमच्या फर्स्ट कॅम्पिंग पॉइंटला, जुडाका तालाब.